हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आणि आज आहे संडे, मार्गशीर्ष महिना संपलाय आणि आम्ही जवळजवळ मागच्या एक महिनाभर झालं काहीच नॉनव्हेज खाल्लं नाही. तर आज आम्ही विचार केला की सुरुवात करायची तर थोडी चिकन बिर्याणीनं करूयात, वेगळं काहीतरी. म्हणून अशी छान दम बिर्याणी बनवायला सुरुवात केली आहे. ऍक्च्युली चिकन आणायला थोडासा उशीर झाला, त्यामुळे आमचा जरा उलटा सुलटा कार्यक्रम झालाय. पण सगळ्यात पहिल्यांदा मी बरिस्ता बनवून घेते. तुम्हाला माझं प्रिपरेशन दाखवते. हा मी बरिस्त्यासाठी बरिस्त्यासाठी मी कांदा चिरून घेतलेला आहे. हे मी कोशिंबिरीसाठी कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी मिरची चिरून घेतली. मी जेव्हा खायच्या वेळी दही टाकणार, कारण त्याला नंतर पाणी सुटतं. ह्याच्यामध्ये मी चिकन मॅरिनेशनला ठेवलंय. त्याच्यामध्ये मी चिकन मसाला, मीठ, हळद, थोडं लिंबू पिळलंय, थोडंसं दही टाकलंय आणि काय केलंय, एवढंच केलंय. दही, लिंबू, ह्याच्यामध्ये पुदिना टाकला तरी चालतो. ह्याच्यामध्ये मी थोड्याशा दुधामध्ये, कोमट दुधामध्ये केसर भिजायला ठेवलंय. तर मी आर्टिफिशियल कलर नाही वापरत, आत्ताच ठेवले, त्यामुळे अजून त्याला कलर आला नाहीये. हे मी तांदूळ शिजवून ठेवलेले आहेत आपल्या बिर्याणीसाठी. आणि मी जे बिर्याणीची आपण जी भाजी बनवतो ती मी दोन मसाले माझे मिक्स असतात. पहिला म्हणजे हे मी वाटण तयार करून घेतलंय, जेणेकरून त्याला ती कन्सिस्टन्सी छान येते. ह्याच्यामध्ये मी कांदा, टोमॅटो, खोबरं आणि कोथिंबीर वापरली आहे, लसूण, आलं लसूण. हे मी आता ह्या भाजीसाठी प्रिपरेशनसाठी कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो चिरून ठेवलाय, कोथिंबीर चिरून घेतली, पुदिना 2 प्रकारे, अख्खी पानं आणि एक चिरलेला. कारण आमच्या धनराजचं लॉजिक असं आहे की ते एकदम फ्लेवर ब्लास्ट होतं, त्यामुळे आम्ही पुदिना वाटला नाहीये, आम्ही तो हे केलाय. आता चला, बरिस्त्यासाठी ना एक टेक्निक मी पाहिलेली अशीच युट्यूबवरती. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर तुम्हाला अगोदर करायला वेळ नसेल आणि इन्स्टंट करायचा असेल तर कांदा ना मीठ लावून ठेवायचा, जेणेकरून त्याला पाणी सुटतं आणि त्याच्यातलं सगळं पाणी निघतं. म्हणजे आपल्याला तळायला इझी जातं आणि क्रिस्पी होतो. तर मी जवळजवळ अर्धा पाऊण तास त्याला मीठ लावून ठेवलेलं. आणि आता तुम्ही बघू शकता, इतकं भरपूर असं पाणी निघतंय ह्या कांद्यामधून. जितकं मी पिळतेय तितकं पाणी निघतंय. ह्या अशा प्रकारे कांदा तयार झालेला आहे. मी इकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय, त्याच्यामध्ये मी टाकते. त्याच्यासोबत मी आता हा पण कांदा थोडासा हे करून घेते, पिळून घेते. तो पण आपण बरिस्ताला टाकूयात. गॅस फुल ठेवायचा आहे आणि दुसऱ्या कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलंय, ज्याच्यामध्ये आपण आता भाजी म्हणजे हे बनवणार आहे, मसाला बनवणार आहे ह्याच्यासाठी लागणारा. पहिल्यांदा मी कांदा छान भाजून घेते. मी बरिस्ता काढून घेतलाय. आय नो की इतका जास्त क्रिस्पी झालेला नाहीये, पण झालाय तसा. हे बघा, माझ्याकडे टाइम कमी होता, पण जी चव त्याला द्यायची ती चव तो देईल. इकडे बघा, कांदा व्यवस्थित भाजलाय माझा. आता मी छान ब्राऊन कलर आलाय, त्याच्यामध्ये मी आता टोमॅटो टाकणार. आता हे टोमॅटो भाजून झालं की मी हे सगळं टाकून घेते आणि आपण भेटूयात भाजी झाल्यावरती. आता गाईज माझे टोमॅटो पण खूप चांगल्या पद्धतीने भाजलेत. आता मी हा जो मसाला मागाशी तयार करून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकते. मसाला मी छान तेल सुटेपर्यंत भाजणार, कारण हा ऑलरेडी मी बऱ्यापैकी भाजून घेतलेलं आहे ह्यातलं सामान. पण तरी पण जेव्हा आपण तेलामध्ये किंवा इथं कांदा टोमॅटो सोबत परत एकदा भाजतो ना, तर त्याची टेस्ट छान उतरते. म्हणजे मी ना खूप साऱ्या रेसिपी पाहिल्या युट्यूबला. तर काही लोक फक्त हा मसाला करून करतात आणि काही लोक फक्त कांदा टोमॅटो टाकून करतात. मोस्टली लोक फक्त कांदा टोमॅटो भाजून करतात, म्हणजे असं नाही का मिक्सचर काढत नाहीत. पण आमच्या घरी अशी केली जाते, दोन्ही मिक्स, आणि खूप छान लागते. म्हणजे तुम्ही पण कधीतरी ट्राय करून बघा. मी तर कुठले असे हे नाहीये, काय बोलतात, प्रोफेशनल शेफ नाहीये, पण छान लागते. म्हणजे मी एक जस्ट तुम्हाला सजेशन तर देऊ शकते की तुम्ही एकदा ट्राय करून बघा, दोन्ही वाली छान लागते. थोडंसं मी आता हे पाणी इकडं गरम करायला ठेवते, कारण मला जेव्हा भाजीला पाणी लागेल तेव्हा मी ह्यातलं पाणी वापरेल. आता ह्या मसाल्यासोबत मी माझ्याकडे जी कोथिंबीर आहे चिरलेली, त्यातली निम्मी कोथिंबीर पण टाकते.
आणि जो माझ्याकडे पुदिना होता आपण तो निम्मा फुल पानवाला आणि निम्मा हावाला पुदिना हे पण टाकून घेते. हा हो, मग हावाला टाकते. कच्चा पुदिना मध्ये मध्ये टाकूयात लेअर्सच्या मध्ये. काय का काढून ठेवणार आहे आपण? मग सगळ्या टाकू? कोथिंबीर पण टाकू? नाही, कोथिंबीर राहू. पुदिना खूप जास्त होईल धनराज मग. मग अति प्रमाणात गाईचा मी पुदिना टाकलेला आहे. गाईज मस्त आता मसाल्याचा असा सुंदर वास येतोय ह्याच्यामध्ये. इकडे बघा तुम्ही, मसाला मी खूप छान प्रकारे परतून घेतलाय. आता मी ह्याच्यामध्ये हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करते. चिकन सोबत पण आपण थोडा वेळ परतून घेणार आहे हे, कारण त्याच्यातला सगळा जो मसाला आहे ते चिकन मध्ये ऍब्झॉर्ब होईल. आणि मग आपण त्याला मी हे चिकन वापरताना वापरलेलं आहे बोनलेस चिकन. जस्ट एक तुम्हाला सांगितले ऍड ऑन इन्फॉर्मेशन. तुमची चॉईस असेल, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही हे करू शकता, वापरू शकता. हे बघा आता छान हे चिकन मध्ये हे होईल. मी इकडे एका साईडला पाणी गरम करून घेतलंय. हे जेव्हा व्यवस्थित मी 2-3 मिनिट परतून घेणार आणि मग आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूयात. गाईज हे मी आता परतून, मी इकडं गरम पाणी काढून घेतलंय. गरम पाणी मी थोडंसं टाकते ह्याच्यामध्ये सुरुवातीला. हा, शिजायला लागणार ना नंतर थोडं चिकन. ठीक आहे, थोडंसं बघा ना, सगळं कसं मसाल्यानं पाणी का बस. थोडंसं मला शिजायला पाणी लागेल. थोडंसं मी अजून पाणी, म्हणजे तुमच्या अंदाजानं थोडंसं पाणी टाका. चिकन बिर्याणी जेव्हा आपण करतो तेव्हा आपला तांदूळ खूप कोरडा असतो आणि मसाला पण खूप कोरडा कोरडा राहिला ना तर ते पूर्ण बिर्याणी कोरडी लागते. त्याच्यामुळं थोडासा मसाला, थोडासा ग्रेव्हीवालाच करत जा. आम्ही चिकन कुठलं, हा, आम्ही ना असं नॉर्मल नथिंग बट चिकन मधून आम्ही युजली चिकन आणतो. खूप छान प्रकारे ते चिकन देतात, म्हणजे नाही का छान असतं, क्लीन असतं. आणि असं ते बघितल्यावरती वाटतं की बाबा खावं. नाही तर खूप ठिकाणचं चिकन असं असतं की ते बघितल्यानंतरच असं वाटतं की खावं का नाही खावं, कसं असेल, कसं क्लीनलीनेस मेंटेन केला असेल की नाही. तर ते छान प्रकारे ठेवतात. त्याच्यामुळे आम्हाला जेव्हापासून माहिती पडले, आमच्या शेजारी ते एक आउटलेट आहे, तेव्हापासून आम्ही नथिंग बट चिकन मधूनच आणतो. आता हे आपण 5 ते 10 मिनिट झाकून ठेवूयात. 5 ते 10 मिनिट आपण ह्याला छान झाकून ठेवूयात, एक छान वाफ येऊन देऊ द्यात आणि मग आपण करूयात तयारी दम लावायची. तर गाईज मी आता चिकन माझं असं वाटतंय, मला 10 मिनिटं मी ठेवलं होतं. आपण आता उघडून बघूयात की ते शिजलंय का. छान छान प्रकारे मसाला तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपण जो बरिस्ता बनवला होता त्याचा थोडासा टाकते आणि आपण टाकूयात त्याच्यावरती राईस जो आपण काढून ठेवला होता, एक लेअर. व्यवस्थित हा मी राईसचा लेअर टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी परत टाकते थोडीशी कोथिंबीर, थोडासा बरिस्ता आणि आपण जे केसर आणि दूध भिजत टाकलेलं त्याचा एक थर टाकते. त्याच्यानंतर ह्याच्यावरती आपण जे राहिलेलं चिकन होतं ते चिकन टाकून घेऊयात आणि अजून एक भाताचा लेवल देऊयात. तूप टाकायचं थोडंसं भातानंतर, का तूप सगळ्यात वरती टाकूयात म्हणजे मुरत मुरत खाली जाईल. त्याच्यानंतर हे जे आपण चिकन ठेवलं होतं ते चिकन टाकून घेऊयात.
मी हे व्यवस्थित अरेंज करते, सगळ्या कोपऱ्यांमध्ये चिकन गेलं पाहिजे असं. ह्याच्यानंतर परत थोडीशी कोथिंबीर, थोडासा बरिस्ता आणि जो भात आपला शिल्लक राहिला होता तो मी टाकते. हा भात मी असा इव्हनली व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट करून घेतलाय पूर्ण ह्याच्यामध्ये. आता आपला हा लास्टचा जे तुमचं गार्निशिंग वगैरे जे असणार आहे ते सगळं ह्या थरावरती येईल. ह्याच्यावरती मी परत कोथिंबीर, पुदिना आपण वरती टाकला नाही कारण आम्हाला कच्चा पुदिना आवडत नाही, आम्ही भाजीमध्येच टाकला होता बऱ्यापैकी सगळा पुदिना. त्याच्यानंतर जे आपण बरिस्ता बनवला होता तो, आणि जे आपण केसर भिजत टाकलं होतं ते वाला एकदा टाकून घेते सगळं. म्हणजे 1 मिनिट हात धुतात मला. ह्याच्यानंतर गाईज आम्ही घरचं तूप संपलंय त्याच्यामुळे एक खालून तुपाची एक पिशवी आणली होती, ते मी तूप व्यवस्थित टाकून घेते साईडला, कारण बिर्याणीमध्ये तुपाचा एक आपलाच एक स्वाद असतो. तरी पूर्ण एक पुडी, अंदाजे तुमच्या घरचा असेल तर 2 चमचे, तुमच्या घरचं जर तूप असेल तर अंदाजे 2 चमचे एवढं तूप टाकून घ्या. आता हे आपलं पूर्ण सेटअप तयार आहे दम देण्यासाठी. तो आता ह्याच्यातच द्यायचा का तव्यावरती द्यायचा? आपलं तर हे कुठं आता ह्याला गाईज प्रॉपर दम देण्यासाठी मी गॅस एकदम कमी फ्लेमवरती, लो फ्लेमवरती ठेवणार आहे. त्याच्यावरती माझ्याकडे एकदम परफेक्ट बसणारं झाकण आहे जे ह्या कढईवरती एकदम परफेक्ट जातं. आणि त्याच्यावरती ओझं माझ्याकडं काय नाही आहे त्यामुळे मी ही 1 लिटरची पाणी भरलेली बॉटल आहे ती मी मांडणार आहे, जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही, वाफ बाहेर जाणार नाही. गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवणार आहे आणि असं 10 मिनिट मी त्याला दम मारून घेणार आहे. तर गाईज मस्तपैकी हे गरम झालंय आणि मला असं वाटतंय की छान असा दम बसलेला आहे. हे बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय, छान असा दूर. तर गाईज आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे पूर्णपणे. चला आपण एकदा सर्व करूयात. सुंदर छान छान ती मी एका साईडला सर्व करते. एक लिंबा आणि कांदा चिरला होता तो. अशा प्रकारे आपली दम बिर्याणीची प्लेट तयार आहे. तुम्ही पण खावा बनवून, तुमच्या घरातल्यांना पण खायला घाला आणि मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.